नमस्कार. श्री स्वामी पूजन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे. तर आजची कथा आहे एका महिलेची, जी अनेक वर्षापासून संकटाशी झुंज देत होती. घराची जबाबदारी, आर्थिक अडचणी आणि सततची काळजी यामुळे ती संपूर्णपणे खचून गेली होती. कितीही प्रयत्न केले तरी तिच्या आयुष्यात काहीच सुधारणा होत नव्हती. पण एक गुरुवार होता. ती नेहमीप्रमाणे स्वामी समर्थांच्या फोटो समोर बसली आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी प्रार्थना करू लागली. ती म्हणाली, तर स्वामी, आता माझ्याकडे कोणताच मार्ग उरलेला नाही. तुम्हीच मला मार्ग दाखवा. त्या रात्री तिला एक विलक्षण स्वप्न पडले आणि स्वप्नात तिने पाहिले की स्वामी समर्थ तिच्या समोर उभे आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर दिव्य तेज होते. स्वामी तिच्याकडे पाहून फक्त एवढेच म्हणाले, बाळ, चिंता करू नकोस, तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचली आहे. सकाळी उठल्यानंतर तिच्या मनात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला. तिने रोज स्वामींचे नामस्मरण करण्याचा संकल्प केला. काही दिवसांनी अचानक तिला एका ओळखीच्या व्यक्तीकडून घर बसल्या कामाची संधी मिळाली. सुरुवातीला तिने ते छोटेसे काम सुरू केले. हळूहळू तिचे उत्पन्न वाढू लागले. घरातील अडचणी कमी होऊ लागल्या. अनेक महिन्यानंतर तिच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य दिसू लागले. एक दिवस ती स्वामी मंदिरात दर्शनासाठी गेली. तिथे एक वृद्ध महिलेने तिच्या हातावर प्रेमाने हात ठेवला आणि म्हणाली, स्वामीवर विश्वास ठेवला, ते कधीच एकटे सोडत नाहीत. हे शब्द ऐकताच तिच्या डोळ्यात अश्रू आले, कारण तिच्या स्वप्नात स्वामींनी तिला हाच संदेश दिला होता. त्या दिवसापासून तिचा स्वामीवरील विश्वास आणखी दृढ झाला. तर मित्रांनो, कधी कधी संकटे आपली परीक्षा घेण्यासाठीच येतात, आणि पण श्रद्धा, संयम आणि नामस्मरण याची साथ असेल तर स्वामी योग्य वेळी मार्ग दाखवतात. तुम्हीही स्वामीवर विश्वास ठेवत असाल तर कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. स्वामी आपल्या भक्तांना कधीच एकटे सोडत नाहीत. ते नेहमी आपल्या सोबत असतात. कधी एखाद्या योग्य व्यक्तीच्या रूपाने, कधी एखाद्या संधीच्या रूपाने, तर कधी मनात धैर्य आणि आशा निर्माण करून स्वामी आपल्याला संकटातून बाहेर काढतात. जेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात, तेव्हाच स्वामी नवीन मार्ग उघडतात. म्हणूनच स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि श्रद्धा, सबुरी ठेवणाऱ्या भक्ताचा हात स्वामी कधीच सोडत नाहीत. तर स्वामी भक्तांनो, या महिलेच्या आयुष्यात जसा स्वामींनी योग्य वेळी हात दिला, तसाच हात ते प्रत्येक भक्ताला देतात. फक्त श्रद्धा आणि विश्वास कायम ठेवा. जर तुम्हालाही स्वामींच्या कृपेचा एखादा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. या कथेतील महिलेप्रमाणेच आपल्या आयुष्यातही अनेकदा असे प्रसंग येतात, जेव्हा आपल्याला वाटते की आता सर्व काही संपले, कोणताच मार्ग दिसत नाही, कोणाची साथ मिळत नाही आणि मन पूर्णपणे खचून जाते. पण अशा वेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी समर्थ आपल्या भक्तांची परीक्षा घेतात, परंतु त्यांना कधीच सोडत नाहीत. आपण निराश होतो, पण स्वामी आपल्या जीवनासाठी काहीतरी चांगले घडवण्याची तयारी करत असतात. कधी कधी त्यांची कृपा लगेच दिसत नाही. ती एखाद्या व्यक्तीच्या रूपाने येते, एखाद्या संधीच्या रूपाने येते, किंवा एखाद्या अनपेक्षित मदतीच्या रूपाने आपल्या आयुष्यात प्रवेश करते. म्हणूनच संकट कितीही मोठे असो, मनात विश्वास ठेवा, नामस्मरण सोडू नका. आणि कारण जिथे मानवी प्रयत्न संपतात, तिथूनच स्वामींची कृपा सुरू होते. आजची ही कथा तुम्हाला आवडली असेल तर
ती इतर स्वामी भक्तापर्यंत नक्की पोचवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या निराश व्यक्तीला नवीन आशा मिळेल. तुम्हालाही कधी स्वामींची कृपा किंवा एखादा अनुभव आला आहे का? असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करायला विसरू नका. आम्ही तो अनुभव पुढील व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करू आणि पुढील भागात आपण आणखी एका भक्ताचा हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथा जाणून घेणार आहोत. ती कथा ऐकल्यानंतर तुम्हालाही स्वामींच्या कृपेची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. तोपर्यंत एकच मंत्र, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात. स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. पुन्हा भेटूया एका नवीन प्रेरणादायी कथा आणि स्वामींच्या संदेशासह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.